इकडे पुण्यातल्या सारसबागेत होणाऱ्या दिवाळी पहाट कार्यक्रमाला धमक्या आल्या आहेत। सारसबागेतल्या दिवाळी पहाट कार्यक्रमाच्या आयोजकांना धमक्या आलेल्या आहेत। गेल्या 28 वर्षांपासून सारसबागेत दिवाळी पहाटचा कार्यक्रम होतो, मात्र या कार्यक्रमात धर्मविरोधातली गाणी सादर होत असल्याचा आरोप करत काही संघटनांनी या धमक्या दिलेल्या आहेत। आयोजकांनी पोलिसात तक्रार केल्यानंतर या कार्यक्रमाला पोलीस बंदोबस्त पुरवला जाणार आहे। धमक्याला कंटाळून खरतर आयोजक हा कार्यक्रम रद्द करण्याच्या तयारीत होते, मात्र पोलिसांनी सतर्कता बाळगण्याचं आश्वासन दिल्यानंतर आयोजकांनी कार्यक्रम घ्यायचा निर्णय घेतलेला आहे। प्रश्न गांभीर्याने घेण्याचा नव्हता। खरं म्हणजे 28 वर्ष हे 2-3 वर्षापासून अशा धमक्या येतच होत्या, परंतु यावर्षी त्यांनी सोशल मीडियावर आव्हान केलं लोकांना की तिकडे या आणि आपण असा गोंधळ करू आणि हिंदुत्वाचं रक्षण वगैरे। अर्थात त्यांची हिंदुत्वाच्या रक्षणाची परिभाषाही मला समजली नाही आणि तिथं हिंदुत्व विरोधी काय होतं हेही मला समजलं नाही। आणि एवढं सगळं करत असताना कुठला तरी एक सोम्या उठतो आणि तो 1 मिनिटामध्ये तो आपला व्हिडिओ व्हायरल करून आम्ही असं करू तसं करू, हे जे सो कॉल्ड लोक तयार झालेले आहेत हे पूर्णपणे समाजकंटक आहे।